नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. देशामध्ये मराठी भाषेला अभिमतचा दर्जा मिळाल्यानंतर 98वे साहित्य संमेलन आता फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे होईल. त्याची तयारी जोरदार पद्धतीने सुरू आहे. साहित्यिकांशी संवाद साधण्याकरता शरद पवार यांनी पुण्यामध्ये साहित्यिकांशी संवाद साधला. त्यावेळेला देश आणि महाराष्ट्रावरती सध्या संकटाचं फार मोठं सावट आहे, ते दूर करण्याकरता साहित्यिकांनी पुढे आलं पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. त्याला एक स्वागताचं सत्काराचं स्वरूप त्याची काही आवश्यकता नव्हती. या ठिकाणी संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. जवाहरलाल काकासाहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये संमेलन यशस्वी झालं. बऱ्याच वर्षाची गॅप आली आणि त्यानंतर हे संमेलन संयुक्त पुढाकारावर दिल्लीमध्ये होते. त्याच्यामध्ये मी गेले काही वर्ष दिल्लीत राहतोय. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर अनेकांना भेटत असतात. त्याप्रमाणे कटाक्षानं मला भेटत असतात. त्याच वेळेला सर्वांच्या वतीने सांगण्याचं असं संमेलन आहे ते दिल्ली घ्यायचं आहे. आणि सांगण्यात आलं की इतके लोक येते आनंद झाला. कारण समज हे मराठी बांधव देशाच्या राजधानीत येत आहेत. आपल्या सगळ्यांना गावाकडं पैन पावले आल्याच्या नंतर केवळ आनंद होतो. सगळे सोयरे आल्याच्या नंतर समाधान मिळतं आणि ती स्थिती माझी त्या ठिकाणी झाली आणि त्याला ते होय म्हणून अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यामध्ये सुरू असलेल्या गांधी विचारदर्शनामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकशाही आणि विचारांची लढाई आता यात उरली नाही, आता केवळ हुकुमशाहीची लढाई शिल्लक राहिली आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. हुकुमशाहीची व्याख्या करताना त्यांनी सध्याच्या सरकारवरती टीका केली आणि सध्याचे सरकार आणि त्याच्यामध्ये असलेले व्यक्ती हे हुकुमशहाप्रमाणे वागतात असं ठोक प्रतिपादन त्यांनी केलं. त्यामुळे मग नवीन नवीन पक्ष निर्माण होतात. अगदी महाराष्ट्रात आपण पाहिलं तर 5-6 दुकानं उघडल्यासारखं झालं. या दुकानात माल मिळाला तर पलीकडे आपल्याला काहीतरी मिळेल आणि त्याला कोणी लोकांनाही काही त्यात वाटत नाही. कितीतरी पक्ष बदलले जातात आणि असं काही घडू नये म्हणून 1985 साली राजीव गांधींनी पक्षांतर बंदी कायदा पहिल्यांदा आणला होता. हरियाणामध्ये काही घटना घडल्या, दिवसातून 3-3, 4-4 वेळेला आमदारीने पक्ष बदलला. आयाराम गयाराम इतिहासज्ञ लोकप्रिय झाले. पण दुर्दैवाने त्या प्रक्रियेमध्ये नंतर 2003 साली वाजपेयी सरकारनं ते म्हणतील त्या सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती तिथं आता थोडं शक्य झालेलं आहे. या दोन्ही निवडणुका, लोकसभेच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका, हे नवीन प्रक्रिया राबवून त्या प्रक्रियेनुसार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमून ह्या झालेल्या आहेत. त्यामुळं
त्याच प्रक्रियेवर एक शंका व्यक्त करण्याची ठिकाण निर्माण झालेलं आहे. अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालयानं संस्थेकरता 20 ते 22 कोटी रुपयांचं कर्ज बँक ऑफ बडोदामधनं घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड करायला संस्थेला उशीर झाला आणि म्हणून त्यांनी महाविद्यालयाला टाळं ठोकलं आणि विद्यार्थिनी राहत असलेल्या वसतिगृहाला विद्यार्थिनींना बाहेर काढून कुलूप मारलं. याच वेळेला 44,000 कोटी रुपयांचं कर्ज या बँकांनी माफ केलं. शिक्षण संस्थेला अशा प्रकारे त्रास देणं योग्य का, असा प्रश्न गोपाळ तिवारी यांनी विचारला. याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत. अशा या शिक्षण संस्थेच्या विस्ताराकरता त्यांनी काही कर्ज घेतलंय, कबूल आहे, कर्ज घेतलंय, त्यांनी ते फेडलं पाहिजे, त्याविषयी दुमत कुणाचं नाही. मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय त्याविषयी आमचा आक्षेप आहे. त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेतील. मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांचं पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत. अशीच एक ब्रँच त्यांची वडवाडी खंडाळा तालुक्यामध्ये ब्रँचेस आहे. तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. तिथे 800 ते 1000 विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात. 100% प्लेसमेंट आहे, 100% रिझल्ट आहे त्यांच्याकडे. हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली 10-11 कोटी त्या संस्था चालकांनी आम्हाला लेटर हेडवर जाहीर केले, लिहून दिले की त्यांची 10 ते 11 कोटी सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे आणि त्यांची काही आहे 20 कोटी, 22 कोटी, 30-35 कोटी असेल, 40 कोटी असेल, परंतु 40 एकर जागा 134 कोटीची सील करायची, 6 तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं, हे कुठल्या न्यायात बसतंय? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं आवाज उठवतो आहे आणि याला एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च-एप्रिलला पूर्ण होत आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष 3 महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधनं मुलींना बाहेर काढलं जातंय 6 तारखेला आणि नोटीस मध्ये असं म्हणतात की 7 तारखेला तहसीलदारने आम्हाला दावा दिला. प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की 6 तारखेला त्यांचे वसुली अधिकारी आले होते. संध्याकाळी विद्यार्थिनींना पण बाहेर काढलं गेलं. हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात? आणि त्या विद्यार्थ्यांचं 700-800 विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून बाहेर जायचं, त्यांचं वर्ष सगळं गेलं वाया. त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडतो आहोत. जरूर सरकारने आज पालकमंत्री नाही तर न्याय मागायचा कुणाकडे? यांनी पालकमंत्री असते तर कुठे तरी झालं असतं. उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या, पैसे घेऊ नका, संस्था चालकांना सांगतात आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून ह्याच्यावर संक्रांत येते का? अनेक प्रश्न आहेत. मग ह्या संस्थेबद्दल तुम्ही सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात, त्यांना मदत करतात. मग ही तर शिक्षण संस्था आहे, याच्यातनं शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत, मोफत आणि सबसिडी अंतर्गत घेत आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे विषय मांडला आहोत. या ठिकाणी आदरणीय नमस्कार, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. देशामध्ये एकूणच स्मार्ट सिटी हा प्रकल्प, त्याच्याविषयीचं भाष्य आणि त्यावरती झालेला खर्च सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष कोणीही यामध्ये विचारत नाही. हा सर्व पैसा नियोजन शून्य पद्धतीनं खर्च झाला असं आपल्याला वाटतं. तो खरोखर खर्च झाला का असं आम्हाला वाटतं. त्यामुळे याच्यावरती श्वेतपत्रिकेची मागणी करण्याचा अधिकार आता लोकप्रतिनिधींनी धरला पाहिजे. कारण कित्येक लाख कोटी रुपये असे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आले, वापर करण्याच्या दृष्टिकोनातून टेंडर्स निघाली आणि पुढे त्याचं काय झालं
पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.